करायला सोपी आणि खायला चविष्ट अशी शेपूची भाजी. हे आता मी शेपूची भाजी कापून घेणार आहे. तर आज मी करत आहे शेपूची भाजी. चला हे पहा, कांदा आणि मिरच्या मी हिरव्या मिरच्यात करणार आहे. तुम्हाला जर वाळल्या मिरच्यात आवडत असेल तर वाळल्या मिरच्यात तुम्ही करू शकता. आणि हिरव्या मिरच्यात मस्त लागते. अशा पद्धतीने मिरच्या बारीक बारीक कापून घेणार आहे. चला तर हा कापणार आहे कांदा. थोडासा कांदा कापलेला आहे आणि मिरच्या. माझ्या घरी कोणाला आवडत नाही, मीच खाते एकटी करून, पण मला अशा पद्धतीने खूप आवडते शेपूची भाजी. झटपट अशी बनणारी. पहा लसूण सुद्धा मी थोडासा टाकणार आहे अशा पद्धतीने बारीक चिरून. लसूण असा मस्त शेपू खाताना तोंडात आली एकदम छान चव येते लसणाची, म्हणून मी लसूण टाकणार आहे. अशा पद्धतीनं मी सगळं कापून घेतलेलं आहे. लसूण, मिरच्या, कांदा आणि शेपू. चला तर मी बनवणार अशी ताव्यावर. तर ताव्यावर मी बनवणार आहे. तर तेल टाकून घेणार आहे मी. हे पहा, तेल टाकले. तेल जास्त नाही टाकायचं. तर अशा पद्धतीने तेल टाकलेलं आहे. जिरं मस्त तडतडू द्यायचं थोडंसं जिरं. नंतर टाकायचा लसूण. लसूण असं थोडंसं लाल होऊ द्यायचा. नंतर कांदा आणि मिरच्या टाकायच्या. तर अशा पद्धतीने आपला लसूण झालेला आहे. तर आता टाकणार आहे मी कांदा. पहा, आरामशीर टाकायचं, चटका लागते. तेल टाकलेलं आहे. कांदा थोडंसं असं मस्त गुलाबी रंग येईपर्यंत होऊ द्यायचा. नंतर मिरच्या टाकायच्या. तर अशा पद्धतीने आपला कांदा झालेला आहे. हे पहा, थोडासा केला. तर अशा घरगुती आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला माझे सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे आम्ही तिघी माहेलेकी. आणि शेअर करा, कमेंट करा. आता टाकलेल्या आहेत मिरच्या. हे पहा, मिरच्या मस्त असं होऊ द्यायचं. मी आता थोडंसं मीठ टाकणार, कारण की सध्याचं जिरं कांद्याला लागलं पाहिजे असा टाईप टाकणार. आणि थोडंसं मीठ मागून टाकणार, कारण की ते ज्यावेळेस शिजते ना त्यावेळेस मग ते खारट व्हायची शक्यता असते. म्हणून कधीही शेपूतनी अशा कोणत्या सुक्या भाजीतनी अशा मीठ एकदम टाकायचं नाही सुरुवातीला. तर आता टाकणार हा आपण शेपू. लोखंडाच्या ताव्यावर ही केलेली आहे मी, कारण अशा पद्धतीने शेपूची भाजी झालेली आहे. तर थोडीशी शिजू देणार, नंतर दाखवते तुम्हाला. थोडंसं झाकण ठेवून देते फक्त होऊन द्यायला. तर अशा पद्धतीने आपली शेपूची भाजी शिजलेली आहे. तर आता असं वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि फिरून आपली शेपूची भाजी झालेली आहे तयार. तर अशा पद्धतीने आपली शेपूची भाजी तयार आहे. चला या खायला. बाय.